and at the moment all the vital parameters are stable. Oxygen ventilator. तर शरद पवारांची तब्येत सध्या स्थिर आहे आणि चाचण्यांचे रिपोर्ट आता अपेक्षित आहेत असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. पुढची महत्त्वाची बातमी, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. मुंबईवरून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये कुडाळ स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे. गाड्या सुमारे 4 ते 5 तास उशिरानं धावत आहेत. आंगणेवाडी जत्रेसाठी आलेल्या भाविकांचा यामुळे खोळंबा झालाय. कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत ट्रेनला कुडाळ नजदीक इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे आणि त्यामुळे कोकणात आंगणेवाडीच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांचं देखील वेळापत्रक कोलमडलेलं आहे. मी सध्या कणकवली रेल्वे स्थानकावर आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने भाविक असतील किंवा कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करणारे प्रवासी असतील यांच्या ट्रेन खोळंबल्यामुळे या ठिकाणी गर्दी झालेली आहे. प्रामुख्याने 3 ते 5 तास गाड्या ज्या आहेत त्या सर्वच गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत आणि याचा फटका जो आहे तो कोकण रेल्वे मार्गावर वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होताना दिसतो आहे. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत. तुम्ही कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करताय, कुठे जाताय आणि गाड्या वेळेवर आहेत का? आम्ही दादरला चाललोय आणि अजून गाडी काही वेळेत नाही आहे. तासभर वंदे भारतने चाललोय आणि वंदे भारत अजून तासभर लेट आहे. तुमची गाडी किती उशिराने धावते? मांडवी 11:30 गाडी आता जस्ट 3:30ला गेली, म्हणजे लगभग 4.5 hours लेट गेली. तर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी अनेक गाड्या ज्या आहेत कोकण रेल्वे मार्गावरील त्या उशिराने धावतात आणि याचा थेट फटका जो आहे तो कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळतो आहे. कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, ABP माझा, कणकवली, सिंधुदुर्ग.